सर आज जो बिहार इलेक्शन के नतीजे आए हैं, क्या कहेंगे इसके बारे में? बिहार के नतीजे देश को नया आश्वासन देने वाले हैं, क्योंकि इतनी भारी सफलता, ये सुशासन, मोदी जी का जो मंत्र है गवर्नेंस पे बिल पर, एंटी इनकम्बेंसी कोई नहीं है, प्रो इनकम्बेंसी है। ये देश में पहली बार हो रहा है। लोग देख रहे पिछले 10 साल से कि बार बार बीजेपी की सरकार आती है। नीतीश जी वहां 20 साल मुख्यमंत्री रहे, अभी और भी मुख्यमंत्री की शपथ लेंगे। तो ये सुशासन का विजय था, जंगल राज के खात्मे का विजय था, शराबबंदी का भी विजय था, और उससे ज्यादा महत्वपूर्ण लोगों के कल्याण के लिए जो प्रत्यक्ष लाभ घर तक पहुंचे हैं, किसान सम्मान हो या महिलाओं को सारी योजनाएं हो, ये सब घर तक पहुंचे, इसलिए ये सफलता मिली है। ये गवर्नेंस की जीत है और ये पॉजिटिव एजेंडे की जीत है। विपक्षी दल इतना कम क्यों हुए? क्योंकि केवल निगेटिव पॉलिटिक्स, केवल मोदी को गाली देना, नीतीश की मजाक उड़ाना, इससे चुनाव नहीं जीता जाता। लोगों का दिल जीतना चाहिए, वो मोदी और नीतीश ने जीता है। और इसलिए मोदी जी का ये विजय पश्चिम बंगाल से केरल तक सभी जगह उसका फल मिलेगा, और यही ट्रेंड आपको आने वाले चुनावों में भी देखना मिलेगा। या टुडेज बिहार्स हिस्टोरिक विक्ट्री is a victory of governance. It's a positive pro-incumbency mandate. Even after 20 years, because people don't want to return to Katta Sarkar or Jangal Raj, and they have been disseminated. Ours is a positive agenda, development agenda, governance agenda. And on that, Modi ji's government has become popular everywhere because benefits are reaching to the beneficiaries directly in their home, in their bank accounts. And that is why they are so happy. First time they are seeing this after independence. And therefore, Modi ji's this victory, and Nitish will be chief minister, but Modi ji's this victory will definitely mark and have resonated effect in right from West Bengal to Kerala, where elections are due, in Tamil Nadu, where elections are due in April. So this will resonate everywhere, and therefore it's a day of celebration, not only for us, but for people of India, because it is this real democracy, where people are voting in large number. 100 crore people is a vote, and 70-80 crore people vote. Like that, here also percentage increased because people have faith in Modi and good governance. बिहार मधला आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे, हा सुशासनाचा विजय आहे। जंगल राज आणि कट्टा राज पासून लोकांना मुक्तीच हवी आहे, आणि ती पुन्हा लोकांनी दिलेली आहे। आणि हा ऐतिहासिक विजय, याचा परिणाम पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आपल्याला दिसणार आहे। आणि म्हणून माझा पक्का विश्वास आहे की मोदीजींनी जो घरी घरी प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये आणि घरी बेनिफिट पोहोचवला, त्याचा हा लाभ आहे। 15 कोटी महिलांच्या घरामध्ये नळ, जनधन अकाउंट सगळ्यांचे, डीबीटी, यूपीआय आणि सगळ्या नव्या इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळं मोदींच्या काळामध्ये घडतंय, देशभर घडतंय, बिहारमध्येही मोठ्या प्रमाणावर घडलाय। आणि म्हणून त्याला लोकांनी पॉझिटिव्ह जनादेश आहे, हा सकारात्मक जनादेश आहे, आणि म्हणून याचं स्वागतच केलं पाहिजे। आणि विरोधी पक्षांना कधी कळेल मला माहित नाही की नुसतं निगेटिव्ह आणि मोदींना शिव्या देऊन तुमचं राज्य कधीच येणार नाही। तुम्हाला मेहनत करावी लागेल, ती करण्याची तुमची तयारी नाही। आणि त्यामुळे आता डायनास्टी या पक्षांचा अंत होण्याचा जवळ आहे, आणि लोकशाही मार्गाने चालणारी पार्टी, लोकशाही आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे याचा विश्वास देणारी ही निवडणूक आहे।
विजयाबद्दल मोदीजींचं आणि सगळ्या नितीशजींचं आणि बाकी सगळ्या टीमचं आभार, अभिनंदन.